म्हणजे बाबाचे शब्द कापणे एवढं मोठं त्यांना भारी पडलं. इथे मग आले इथं बाबाच्या निवासस्थानावर, मग त्यांनी माफी वगैरे मागितली. मानव धर्म की जय. तर काळे भाऊ, तुमच्यासोबत मला सगळं झालं का की बाबाचा शब्द तुटला आणि काहीतरी झालं? तुम्ही गाडी चालवत असताना बाबाचा शब्द तुटला दौऱ्यावरती आणि काय असं झालं? एकट्या माणसाचा हार कधी घेतला नाही. आणि जे सार्वजनिक हार होते बिलकुल एक एक दोन दोन चार चार फुलाचे, ते हार सर्वांचे बाबांना आपला गळ्यामध्ये घेतले. आणि मग पुढं गेलो आम्ही, पुढं गेलो साताऱ्याला. एक मिनिट. साताऱ्याला कार्यक्रम झाला, सुरुवात झाली. तर त्या स्टेजवर पूर्ण म्हणजे भारतीय बैठक अशी, म्हणजे पूर्ण गाद्या टाकून असे लोड वगैरे टाकून त्यांनी असा स्टेज बनवला होता तिथं. आता बाबाला म्हणजे बसायला अडचण होत होती. तर बाबानं तो स्टेज पाहिला आणि बाबा म्हणाले की मी या गाद्यावर इथं सारी बसत नाही बा, माझ्यासाठी इथं स्टेजवर एक बाजूला एक खुर्ची लावून द्या. तर बाबा, तुम्हाला आठवते सातवण्याचा कार्यक्रम, बाबा असे म्हणजे बाबाला बिलकुल बसायला जागा नाही तिथंच, आणि एकदम अशी छोटूशा जागेमध्ये कोपऱ्यामध्ये अशी खुर्ची लावली आणि बाबाला तिथंच आणि बसायला लागलं. आता बरोबर तर वाटलं नाही ते की बाकीचे लोक म्हणजे गादीवर बसण्याच्या बजाय बिलकुल मस्त लोडवर बसून त्यांनी बिलकुल म्हणजे मी दिसलो पाहिजे असं थोडंसं अहमपणासारखं जे बसणेवाले लोक होते ते सर्व पाहून राहिलो आम्ही. आणि बाबाला एक छोट्याशा कोपऱ्यामध्ये तिथंच आणि खुर्ची दिली आणि बाबा बसले त्या खुर्चीवर. स्टेजच्या बाजूलाच मी गाडी लावली, तिथं मी पण गाडीमध्येच बसलो. कार्यक्रमाला सुरुवात झाली. एक दोन मार्गदर्शन झाले, जे हवा धुवून आली खमसून सेनी बिलकुल चांगली जोरदार. तर तो स्टेज कसा खसला आणि काय पडला तर पूर्णच्या पूर्ण गाद्यासहित आणि लोडसहित पूर्ण आतमध्ये चालले गेले ते लोक आणि कसं तरी मग निघले. परंतु तेवढ्या जागेमध्ये जिथं बाबा बसले होते त्या खुर्चीला एवढूसा बी धक्का लागला नाही, बाबा हल्ले नाही तिथून सेनी, आणि बिलकुल काही टच नाही मस्त नाही. बस तिथून सेनी कार्यक्रमच खतम झाला. बस तिथून सेनी मग जयघोष केला आणि मग आम्ही निघालो बाबाला घेऊन सेनी नागपूर रोडनी. जे बी गाडीमध्ये होते त्या रेडमध्ये, जसं माखेल्यानं अध्यक्ष साहेब टाकळीकर काकाजी वगैरे होते आणि देवरावजी कोकाटे आणि घरची आई म्हणजे रमेश भाऊची आई वगैरे, आणि असे म्हणजे जुने लोक होते त्या परेडमध्ये गाडीमध्ये. तर आम्ही आलो आणि मौद्याची नदी पार केली आणि जिथं आता मौदा रोडला जो टोल नाका बनलेला आहे त्या टोल नाक्याच्या इकडे म्हणजे 30-40 फुटाचा रोड. तर त्या टोल नाका तवागी काही नाही होता, 30-40 फुटाचा रोड होता, तर सिंगल रोड होता. तर तिथं त्या टोल नाक्याच्या समोर म्हणजे नागपूरकडे येताना तिथं आणि हवा धुंदीमुळे एक आडवं झाड पडलं होतं. खूप मोठा झाड होतं, बाबरीचं झाड या आंब्याचं झाड असं पडलं होतं. आता त्याची कटाई चालू होती ना, गाड्याची लंबी लाईन लागली तिथं आणि मी गाड्याच्या मागं गाडी लावली आणि असं साईडला जागा होती. तर मी म्हटलं बाबा, म्हटलं इकडून त्यांनी गाडीला जाण्याला एक जागा आहे, गाडी काढू का? तर म्हणे थांब ना का म्हणे, 10 मिनिटात तर रस्ता खुलते म्हणे आता. मी म्हटलं ठीक आहे बाबा. आपलं थांबलो, आपलं गाडी बंद केली आणि थांबलो. तर तेवढ्यामध्ये देवरावजी कोकाटे उतरले गाडीतून उतरले. बाबा म्हणे मी पाहून येतो बरं म्हणे कसं काय आहे तिकडे सामने म्हणे. तर तू जाऊन शेनी काय करणार आहे देवराव म्हणे तिथंच, आणि तू काय झाड कापणार आहे का म्हणे, झाड पडलेलं आहे सांगून राहिले ना लोक म्हणे. बस म्हणे गाडीमध्ये. देवरावजी आले पुन्हा गाडीमध्ये बसले बिलकुल ते म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे थोडेसे चुलबुले होते थोडं. तर आम्हाला न मालूम होता नाही, बाबाले गाडी बी नाही हालू दिली त्यानं, एकदम बिलकुल चुपचाप उतरले ना बिलकुल असं साईडनं बाजूच्या साईडनं असं गेले. ते जिकडे झाड पडलेलं होतं तिकडे गेले. तिकडे मला दिसले ते बिलकुल. मी म्हणजे असं माझी चौफार नजर आहे, कारण गाडी म्हणजे मी बाबाकडे न पाहता बाबाच्या हाताच्या भरोश्यावर गाडी चालवली एवढे वर्ष. जेव्हा मी चालवली बस त्याईनं अगर सामने असा हात केला तर गाडी सामने चालवायची, त्याईनं हात अगर असा केला तर गाडी थांबवायची, पुन्हा चालू दे म्हटलं तर पुन्हा असं करायची. तर माझा एक डोळा बाबाच्या हाताकडे राहायचा, माझा एक डोळा बिलकुल म्हणजे रोडावर राहायचा हाचा. तर माझी नजर बिलकुल त्याच्याकडे गेली. बिलकुल पायजामा पांढरा आणि बंगाली वगैरे घालून आणि कोकाटे साहेब चालले आपले तिकडून.
तर मी मला आता हे गेले आणि नाही सांगितलं तर बाबा म्हणाल की रस्ता खुल्यावर चाल तुम्ही यायला की. तर मी मग म्हणलं बाबा कोकाकटे साहेब गेले म्हणलं तिकडून त्या बाजूने गेले म्हणलं, जाऊ दे म्हणे त्याला. तर नाहीच एवढं त्याला नाही म्हटल्यावर मी तो गेला तर म्हणे त्याचे कर्म त्याच्यासोबत. आणि खरोखर बाबानं म्हटलं 10 मिनिटात तर रस्ता खुलते म्हणे. तर तेवढं मोठं झाड कापून शेनी बिलकुल बाजूला झालं, 10 मिनिटामध्ये रस्ता उघडला. तसंच मग त्या गाड्याच्या मागं गाडी मी हळूहळू काढली. पण जिथे झाड कपलेला होता तिथपर्यंत मी चालला गेलो तरी कोकाटे साहेब काही दिसून नाही राहिले. पुन्हा मला आता बाबाला अगर म्हटलं तर मी बाबा महावरच का तुले सर्वेची फिकर आहे का, त्याला स्वतःची फिकर नाही का असं म्हणतील बाबाला. तर मी चुपचाप व्हायचं. आता मी पाहत गेलो रोडाने लाईटाच्या उजेडामध्ये रात्री आणि पाणी पिटीर चालू होतं, पण कोकाटे साहेब काही दिसले नाही. अखेर आम्ही नागपूरपर्यंत येऊन गेलो. मग मालूम झालं आम्हाला की कोकाटे साहेब तिथून कोणाच्या तरी एका फटफटीवर बसले, मागं गेले मातनीकडे आणि मातनीहून सैनी तारसा रोडनं कणाहून सैनी कामठी एरखेडा होत ते प्रेमनगरला आले. तेव्हा ते प्रेमनगरला राहत होते. आता त्यानं घर बांधलेलं कमल कॉन्व्हेंट शक्तिमाता नगर इथंच आहे. आता ते वारले आणि मग काय आले ना बाबाच्या घरी आले. सकाळीच आले, पुन्हा 9-10 वाजताच्या दरम्यान आले. हेच कपडे घालून आले. बाबा म्हणे मी बाबा तुमची गोष्ट नाही आहे की म्हणे मी जे पडलो म्हणे एका फटफटीवाल्यासोबत आलो म्हणे, माझ्या हाताची घडी गेली म्हणे, हे कपडे फाडले म्हणे आणि जे गड्ड्यात पडलो म्हणे पूर्ण चिखलानं भरून जसा होता तसाच म्हणजे आला. म्हणजे बाबाचे शब्द कापणे एवढं मोठं त्यांना भारी पडलं. इथे मग आले इथं बाबाच्या निवासस्थानावर. मग त्यांनी माफी वगैरे मागितली. मला सांगितलं होतं म्हणे, माझ्या साथीनं सांगितलं होतं म्हणे का तू पुन्हा उतरून दुबारा गेला म्हणते. कशाला तुम्ही म्हणे जाणून बुजून म्हणजे आपल्या अंगावर म्हणजे तुम्ही ताशेरे ओढून घेता म्हणे, शब्दाले काही मान आहे का नाही म्हणे. असं 2-4 शब्द बाबांनी त्यांनी बोलले आणि पुन्हा मग घरी जाऊन त्यांनी मग ते आपलं त्यानं गुजर बसर चांगलं बसर केलं. आणि अशी ते घटना घडली होती. म्हणजे न ऐकणे, शब्द तोडणे, बाबाच्या शब्द तोडणे आणि मग काय परिणाम होत होते. काय तर परिणाम. शेवगांनो त्याच्या आधी यांनी एक अनुभव सांगितलं की बाबा स्टेजवर बसले होते आणि तो स्टेज पडला है ना. एकदा गरीबदाजी यांचा है ना, तुमने सांगितलं होतं स्टेज पडलं होतं.